वाल्मिक कराड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही काही खळबळजनक दावे केलेत। त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून काय खळबळजनक दावा केलाय पाहूयात। वाल्मिक कराड प्रकरण किचकट आणि किळसवाणं झालंय, त्याबाबत सामान्य माणसांना राजकीय माणसांबद्दल शिसारी निर्माण झाली आहे। अजितदादा पवार हे काहीच खपवून घेत नाहीत अशी त्यांची प्रतिमा आहे, मग त्यांना या गोष्टी कशा काय खपतायत? आज जे काही मला कळलंय ते आणखी धक्कादायक होतं। पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत गेली। त्या गाडीतून उतरलेला एक इसम पोलीस ठाण्यात गेला आणि महिला कर्मचाऱ्यांशी भांडू लागला। त्या इसमाचं नाव बालाजी तांदळे। तो एका गावचा सरपंच आहे। मात्र याही पेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे दोन पत्रकारांनी मला असं सांगितलंय की आम्ही परळीसह बीडमधून बाहेर पडतोय, आम्ही उद्या मुंबई पुण्याला निघून जाऊ। कारण आमच्या मागे काही इसम सातत्याने लागलेत। वारे वा आधुनिक महाराष्ट्र।